मन चंचल आहे, मन अस्वस्थ आहे, सगळं मन मन आहे. आणि ते मन दिसत नाही पण ते जाणवतं. आपले विचार जाणवतात, आपल्या मनातल्या भावना आपल्याला जाणवतात, सगळ्यांना जाणवतात. त्याला काय सुशिक्षित असो नाही तर अशिक्षित प्रत्येकाला जाणवतात. आणि त्याच्यात त्या मनात प्रश्न आहेत, त्या मनामुळं सगळं आहे. म्हणून बुद्धांचं म्हणणं असं आहे की त्याचा बोध कसं होईल हे पहा. मग आपण म्हटलं की मन हे या शरीरामध्ये आहे. मन कुठं बाहेर नाही, मन इथंच आहे आणि या शरीरामध्ये आहे. म्हणजे आपला जिवंतपणा आहे, आपल्या जाणीवा, वेदना, फिलिंग. काया वेदना चित्त मन धर्म जे म्हटले, काया म्हणजे काय आहे, कायेमधले जाणीवा म्हणजे वेदना आहे, वेदना म्हणजे सुखदुःख आहे, जाणीवा म्हणजे सुखदुःख आहे, सुखदुःखाचं कारण चित्त आहे, चित्त म्हणजे इमोशन्स आहेत, भावना आहेत. हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं नको, लोभ द्वेष सुख दुःख यश अपयश निंदा स्तुती हे सगळं चित्त आहे. चेतवतंय ते चित्त, जे चेतवतंय ते चित्त किंवा चेतना. आणि याच्यानुसार आपली विचार प्रक्रिया ही डिस्टर्ब होते. हे चित्त हे विचार इंद्रियांना जोडलेले आहेत, म्हणून जे पाहिजे ते इंद्रिय त्याचा शोध घेतात. जर आता भूक लागलेली आहे आणि मनात असं आलं तर कधी जेवण मिळेल, मग आपण म्हणतो कधी सागर येईल आणि कधी गाडी येईल आणि कधी खायला मिळेल. म्हणजे मनात ती भूक, त्या भावना, ते विचार, ते बोलणं, त्याप्रमाणे कृती. म्हणजे थोडक्यात आपण जी ऍक्टिव्हिटी करत आहोत, हा जी प्रक्रिया करतो, शेतात काम करणे, ऑफिसला करणे, त्याच्यासोबत आपली मानसिक विचार, स्वतःची ऍक्टिव्हिटी जी क्रिया करते ती, किंवा शरीरावर येणारे काही त्याचं भान असते, ह्या सगळ्या गोष्टीचं एकंदरित भान पाहिजे. भान पाहिजे. पण ते भान कसं येऊ शकतं, कारण ते गुंतागुंत आहे. ते काय मला वाटतं आता भान ठेवायचं म्हणून येईल, जागृत व्हायचं म्हणून जागृत व्हा असं नाही. त्यात ती एक गुंतागुंत आहे. म्हणजे मन म्हणजे विचार, विचार हे भावनांनुसार काम करतं, चित्तानुसार काम करतं. चित्त म्हणजे इमोशन, भावना म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा तृष्णा, हे पाहिजे ते नको, हे असं पाहिजे तसं. यालाच आपण लोभ द्वेष म्हणतो. लोभ म्हणजे जे पाहिजे ते आणि द्वेष म्हणजे नको ते. हे मला पाहिजे ते नको. म्हणजे लोभ द्वेष जो आहे चित्तातला हा तुम्हाला विचलित करतो, म्हणून विचार प्रक्रिया डिस्टर्ब करते. लोभाप्रमाणे जर झालं, जे मला पाहिजे ते मिळालं तर आनंद होतो, जे पाहिजे ते नाही मिळालं तर दुःख होतं. द्वेषाप्रमाणे घडलं तर मला आनंद होतो. मला एखाद्याला शिवी द्यायची, मी शिवी दिली, बघा मी त्याला शिवी दिली, सोडलं नाही त्याला, याला आनंद होतो. किंवा एखाद्याला मारायचं त्याने मारलं, बघा मी त्याला सोडलं नाही, म्हणजे त्याच्या द्वेषाचा रागाचा त्याला आनंद होतो. मग त्या द्वेषाप्रमाणे झालं तर सुख आनंद होतो, द्वेषाप्रमाणे नाही झालं, अरे मला त्याला काही करता नाही आलं तर त्याचं दुःख होतं. हे झालं एक्झाम्पल. काय उतरणं म्हणजे एकंदरीत या क्रियाकलापावर लक्ष असतं, ऑब्झर्वेशन. हो, परंतु कसं आहे की ते तुम्ही तर्कात मांडू शकत नाही, त्याच्यावर विचार नाही करू शकत. तर्कात मांडू शकत नाही, ते तुम्हाला उतरूनच दिसणार आहे. उतरणं म्हणजे ऑब्झर्वेशनलाच उतरता येईल ना. दुसरं काही कारण, दुसरं काही हे नाही. कारण ते जाग होणं, जागृत होणं हे पण मनाचं लक्ष नाही. त्यामुळे त्याला काही असं ते ठोकताळा नाही. नाही त्याला ठोकताळा नाही, किंवा त्याला असं काही स्टेप नाही, शब्दात सूत्र नाही सांगता येत. सूत्र शब्दात सांगता येत नाही. आपण समजा म्हणतो, अरे एखाद्या माणसात समजा माणुसकी आहे, तो दान करतोय किंवा तो लोकांच्या उपयोगी पडतोय, आणि आपण म्हणतो तो माणूस फार चांगला आहे, तो लोकांच्या उपयोगी पडतो. एखाद्याने आपल्याला म्हणजे काय, तो चांगला आहे आणि उपयोगी पडतो म्हणजे काय नाही सांगू शकत. तो करतो, सारासार गोष्टी करतात. ती अवस्था जेव्हा त्याला प्राप्त होते, ज्याच्याशी आपण बोलतो, तेव्हा त्याला कळलं, अरे याला माणुसकी म्हणतात.
याला भान म्हणतात, याला दान म्हणतात. माणसाला शब्द नाही कळत, माणसाला भावना कळत असतात. माणसाला अनुभवाची भाषा जी आहे ना ही माणसाला कळते, शब्दांची भाषा नाही कळत. शब्दाचे काही अर्थ काढू शकतो माणूस. आता समजा हा सती शब्द आहे, तर एखाद्याच्या मनामध्ये सतीचा दुसराच अर्थ निघू शकतो, कारण सती हा शब्द फेमस आहे, पण त्याला दुसरी व्हॅरंटी आहे, पहिली नाही. सर एक्झिट करायचं काय मग आम्ही? हो, तर ह्याच्यामध्ये जसं आपण म्हटलो की हा जो हे जे शरीर आपण आतून आत श्वास घेतं आणि सोडतं, हे ती नैसर्गिक क्रिया स्वतःच शोधायची आहे. याला तुम्ही असं करा आणि तसं करा हे सांगू शकत नाही. तुम्ही जेव्हा असं करा आणि तसं करा सांगता ना, तर तुम्ही त्या विषयाकडे दुसरीकडे ध्यान देताय. तुम्ही असं करा म्हणजे काय, असं करा, इथं पहा, ध्यान झालं, इथं पहा, इथं पहा, म्हणजे तुम्ही श्वासाचा जो तो पॉइंट आहे जो काय आता ते अनेक आनापानसती, त्याला पालीमध्ये आनापानसती म्हटलंय. त्याचे शेकडो प्रकार आहेत. काही लोक म्हणतात श्वास मोजा, काउंटिंग करा. काही लोक म्हणतात नाकाखाली पहा. काही लोक म्हणतात घशामध्ये बघा. काही लोक म्हणतात कुठं उतरतो तो बघा. काही लोक म्हणतात काही म्हणतात 10 पर्यंत मोजा किंवा आणखीन काय म्हणतात. तर शेकडो प्रकार आहेत. आणि काही लोक काही ते सांगत नाही, परंतु मी म्हणतो तसं करा, म्हणजे वेगवेगळे प्रकारे सांगतात. म्हणजे आपण काय करतो, त्या सूचना मानतो आणि त्या सूचनेच्या बरोबर जातो. आपलं मन त्या सूचनांमध्ये असते, सूचनांवर ध्यान करतं, सूचनानुसार ध्यान करतं. नैसर्गिक श्वास जो आहे तो श्वास आपण घेतो सोडतो. आपण सगळे श्वास घेतो सोडतो, बरोबर आहे, बरोबर आहे. आन पान सती, पण आपण श्वास घेतो आणि सोडतो, म्हणून तो येतो जातो. हे बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे. म्हणजे आपण श्वास घेतो म्हणजे श्वास आपल्या हातात आहे, मग आपण कुठे घेतो. म्हणजे बघ आपण कसं सहज बोलतो, सहज बोलतो. म्हणजे श्वासाचं जे स्वरूप आहे, श्वासाचं जे येणं जाणं आहे, त्याचं आपल्याला भानच नाही, त्याची सती नाही. आनापान सती सांगितली म्हणजे श्वासाचं भान ठेवा, तो कसा येतो कसा जातो. मी असा गेलं, मी तसा गेलं, इथं पाहिलं तिथं पाहिलं, हे जे अटेन्शन जे आहे, हे ध्यान आहे, इथं ते मन दुसरीकडे वळवणं आहे. तर ह्याचं ते तुमचं उत्तर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की नैसर्गिक श्वास शोधा. त्याला काहीच करायची गरज नाही. ऍक्च्युली काहीच न करणं म्हणजे ते शोध आहे. कारण श्वास मी घेत नाही, मी सोडत नाही, त्यामुळे त्याला असाच पाहत तसा पाहत तसं नाही. शरीर श्वास घेतं म्हणजे काय घडतं, पोटाची हालचाल होते, छातीची हालचाल होते, पाठीची हालचाल होते. हे सगळं धड जे आहे हे भात्याप्रमाणे आन करतं म्हणजे श्वास आत घेतं, अपान करतं म्हणजे श्वास बाहेर सोडतं. म्हणून त्या पोकळीमुळे ती श्वास जो आत येतो तो नाकाच्या ठिकाणी जो जाणवतो, म्हणून त्याला तिथं पाहायला सांगितलंय. तुम्ही मन त्या आनापानवरून सोडून ते स्पर्शबिंदूकडे, कारण तर काय तो विषय आहे, स्पर्श कोणाला होतो, काय होतो. मग तुम्ही ते श्वास पाहण्याऐवजी तुम्ही त्या स्पर्शाकडे जाता, त्या हवेकडे जाता, तिथं मन गुंतवता. मग त्याच्यामुळे काय होतं, मन जे इतरत्र गुंतलेलं आहे ते थोडंसं कमी होतं आणि मनाला शांतता मिळते तात्पुरती. आणि तो विषय संपला की परत मन भरकटतं. मग देवधर्म केल्यासारखंच आहे ना. देवाकडे तुम्ही जाता, तिथं आहे तिथं जाता, श्रद्धेने जाता, तुमचं मन तिथं जातं, ते करता, इतर व्यावहारिक विषयापासून तुम्ही अलिप्त होता आणि तुम्हाला बरं वाटतं. ते पण देवधर्माचं ध्यानच आहे. सगळे धर्म हे ध्यानावर आधारलेले आहेत. याला कंट्रोल कसं करायचं? कंट्रोल करायचंच नाही, समजून घ्यायचे.
कसं काय हा, हीच आता आपला मनाची धारणा आपल्याला बदलावी लागते. आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करतो म्हणजे काय, मी हे करीन, म्हणजे मी श्वास घेईन, मी सोडीन, मी त्याला असा कंट्रोल करेन. तर हा मी अहंकार, तुम्ही मगाशी म्हटलं, तर हा अहंकार हाच प्रॉब्लेम आहे तिथे. हा अहंकार आहे, कारण मी करीन. पण आपण ठरवून जन्म घेतलाय का? नाही. ठरवून जन्म आठवतो का? जन्म झालेला आठवतो का? मी जन्म घेतला म्हणून जन्माला आलो असं आहे काय? नाही. निसर्ग आहे तो. मग एक्झॅक्ट करायचं काय सर, मला काही समजलं नाही खरं. एक्झॅक्ट करायचं काय? त्याचं कारण असं आहे, मेडिटेशन मध्ये गेलो, त्याचं कारण असं आहे, मेडिटेशन मध्ये ते लोक सांगतात कसं कंट्रोल करायचं. श्वासाचं सांगतात, आतमध्ये घ्या, बाहेर घ्या, इथे लक्ष द्या, म्हणजे कंट्रोल होईल तुमचं. पण आता इथं तुम्ही सांगतात, मग आम्ही कंट्रोल करायचं कसं? नाही करायचं कंट्रोल करायचा विषयच नाही, हा समजून घेण्याचा विषय आहे. चित्त, मन, श्वास, जे काही आपण आता बोललो, हा समजून घेण्यासाठीच आपली इतकी चर्चा चालली. समजून घेण्याच्या आधी काहीतरी करायला गेलं तर आपण काहीतरीच करतो ना, कारण तिथं समजदारीच नाही, अंडरस्टँडिंगच नाही. म्हणजे एखादा समजा कारागीर आहे, त्याला ते काम येत नाही आणि तो कारागिरी करायला चाललाय, तर तो काय करेल? नुकसान करेल, बिघडवणार तो काम, कारण त्याला ते काम जमत नाही, त्याला माहितच नाही, पण तो काहीतरी करतो. त्याचा जो मी येतो, नाही मी करतो ना. तसं आता आपण, म्हणजे हीच फसगत झाली आपली, की आपण जे काही करत आलोय, आता त्याचं काय करायचं हा प्रश्न पाहायला पडतो आपल्याला. बापरे, मी एवढे याच्यामध्ये 5 वर्ष घालवली, 10 वर्ष घालवली, इतकं ध्यान केलं, इतका अभ्यास केला, आणि इतका मोठा गुरु, आणि त्यांचे एवढे इतके त्याचे चाहते, फॉलोअर्स, जगभर त्यांची केंद्र, इतकं त्यांना मानतोय. इव्हन सरकार सुट्ट्या देतं त्याला, सरकारी सुट्ट्या मिळतात. सरकार काय वेड आहे का? वेडच आहे. सरकारला काय माहिती आनापान सती काय आहे, सती काय माहिती? सरकारमध्ये काय ध्यानी आणि जागृत लोक बसलेत काय, जे तुम्हाला सरकारी सुट्ट्या देतात? एडिट करायला दबाव आहे, तो सोशल दबाव आहे, कोणाचा तरी दबाव आहे. सरकार तेच करतं जे जनतेला पाहिजे, कारण जनतेमुळं ते आहे, म्हणजे मतासाठी आहे. म्हणून तुमच्या मताला किंमत देण्यासाठी, हा तुम्हाला सरकारी सुट्टी पाहिजे का, घ्या, अधिकाऱ्यांना सुट्टी देऊ, आम्ही पगारी रजा देऊ. पण त्याच्यामधलं जे षडयंत्र आहे, हा एक वेगळा अंडरस्टँडिंगचा भाग आहे. त्याच्यात सगळं चुकीचे असं नाही म्हणत आपण, कारण काही ना काही त्याला ग्रंथाचा आधार आहे, बुद्धाचा आधार आहे, शब्द आहे, आणि ते आपल्याला आपलं वाटतं. आपला शत्रू सुद्धा जैवी म्हणल्यावर आपल्याला लगेच पागळतो ना आपण. शत्रू सुद्धा जर जैवी म्हटला, किंवा शत्रूनं जर बुद्धविहार बांधलं, तर ते आपल्याला आपलंच वाटतं ना. आहेत ना उदाहरणं अशी. म्हणून कसं आहे की काय चाललंय किंवा कोण काय सांगते त्याच्यापेक्षा आपला अनुभव आपल्याला असा पाहिजे की जे आपले प्रश्न सोडेल. शेवटी आपण हे सगळं कशासाठी करतो? आपल्या जीवनाचा प्रश्न सुटला पाहिजे, आपल्या यातना कमी झाल्या पाहिजे, आपलं मन स्थिर पाहिजे. मनाला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, त्याला स्थिर करू शकता. ते जर जागृत झालं तर ते स्वतः स्थिर होत आहे. मनाला जर दुःख आहे तर मनाला दुःखमुक्ती पाहिजे, आणि ते मन जागृत झाल्यावरती मिळते. त्याला बोध झाला, बोधी. मनाला बोध झाला की मनाचा बोध झाला की मनातले सगळे प्रश्न सुटतात. हे त्याच्यातलं सूत्र आहे. परंतु बोध होण्याऐवजी आपण काय करतो, त्या मनाला दुसरीकडे घेऊन जातो. त्याला ध्यान म्हणतात. अटेन्शन दुसरीकडे आहे. तर ते गरजेचं असतं. समजा आता मला मोबाईलकडे मला ध्यान गेलं पाहिजे योग्य वेळी, तर मी ते बंद करतो. नाही तर ते चालूच राहिलं, आपलं बोलणं चालू राहिलं, आणि ह्या बोलण्याचा हे आपल्याला नाही पाहिजे त्याचं, पण मला त्याचं भानच नाही, तर ते चालू राहतं.
चालू राहील. मग माझं अटेन्शन तिथे थोडा वेळ ते ध्यान तिथे गेलं पाहिजे. पण ते योग्य वेळेला योग्य ठिकाणी ध्यान तेव्हा जाऊ शकतं जेव्हा मन भानावर असतं. नाहीतर भान नसणारं मन पण ध्यान करते. आणि ते इतर प्राणी पण करतात. उंदरावर लक्ष ठेवून मांजर जे लक्ष ठेवून असते ते काय, किंवा एखाद्या पक्षावर समजा घार जे आहे ते खाली काय आहे त्याच्यावरती लक्ष ठेवते आवाजावर, ते काय आहे, अटेन्शनच आहे ना, ते लक्ष आहे ना. तर ध्यान हे मनाचं एक कार्य आहे. पण जागृती हे माणसाच्या मनाचं विशेष लक्षण आहे. म्हणून माणूस केव्हा होतो, माणसात माणुसकी केव्हा येते, जेव्हा जागृती निर्माण होते, जेव्हा सती असते, भानावर येतो माणूस, तेव्हा माणूस आणि समाज हा माणसासारखा वागतो. नाहीतर तो प्राण्यासारखाच आहे. कारण आपण प्राणी मात्राचेच काही गुणधर्म घेऊन चाललेलो असतो नैसर्गिकपणे. थांबू आपण या ठिकाणी.